हा मुख्यमंत्री काय करतोय ना? तू मुख्यमंत्री बनलायस ना? अरे तू मुख्यमंत्री बनलाय ना, याला न्याय दे ना. न्याय दिल्याशिवाय कसं जाणार? हे काय चाललंय तुझ्या राज्यात? याच्या अगोदर राज्य गेलं, चांगलं राज्य गेलं, तेव्हा कसलं काय नव्हतं. आम्ही एवढी म्हातारी झालेला तरी असं काय झालेलं नव्हतं. आणि आताच का व्हायला लागलं? एवढ्या लहान लहान मुलीवर अत्याचार आहे, कुठं बदलापूरवर झालं, याच्यावर झालं, काय अत्याचार चाललंय? ह्याला न्याय भेटलीच पाहिजे आम्हाला. पहिले याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, तरच गप्पा वाचणार. अजी त्या ज्या महिला होत्या बलात्कार पीडिताच्या, ज्या काही चिमुरडींवरती अतिप्रसंग झाला, त्यांची आई गरोदर होती आणि तिला तब्बल 12 तास पोलीस स्टेशन मध्ये थांबले FIR नोंदवायला. ते गुन्हा दाखल करून घेतलाच नाही ना त्यांनी. गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे होता. याला का सोडतात? हा कसला एकनाथ शिंदे आहे? तू मंत्री बनलास ना, मुख्यमंत्री बनलाय, दे ना न्याय. गाय गरिबांना. याच्या अगोदर कुठं होतं काय? याच्या अगोदर एकदम शिंदे होत ना. याच्या अगोदर शिट्टीन चाललं होतं. एक ते एक आमचे साहेब असं वोट केलं तर सगळं सामत होतं. आता काय चाललंय तुझ्या राज्यात? हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काही दिवसांपूर्वी म्हटलं की अशीच बलात्काराची घटना घडली, आम्ही त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये नेलं आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा दिली म्हणून. नाही दिले. आमच्या सामने दे, महिलांच्या सामने दे, तरच आम्ही ऐकणार. आमच्या मगरी येऊन आम्ही काय ऐकणार नाही. हे चालूच राहणार आमचं. परंतु तो गुणरत्न सदावर्ते जे आहेत, ते वकील आहेत, ते या बंदच्या विरोधात कोर्टामध्ये गेलेले होते आणि तो बंद जो आहे तो बेकायदेशीररित्या हायकोर्टाने ठरवलेला आहे. त्यामुळे आज बंद न पाळता तुम्ही आंदोलन करताय. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. कसला बंद ठेवलेला आहे? वेळ आहे का? ते सामने द्या ना. कोर्टात कशाला नेलेला आहे? कसला न्याय करतात? सरकार काय न्याय करतोय?